ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 51 ते 100. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. नातरी शब्द ब्रह्माब्दी मतियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीतये. किंवा ज्याला भगवान व्यासानी सर्व श्रुती स्मृतिरूप शब्द ब्रह्माचे मंथन करून काढलेले लोणीच म्हणता येईल. मग ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके पद आले परिपाके आमोदाशी. मग ज्ञानरूप अग्नीने तापून विवेकाने काढल्यावर ज्याला सुंदर सुवास प्राप्त झाला. म्हणजे लोणी जसं दुधातून काढलेलं लोणी ते कच्चं लोणी असतं, ते जर अग्नीवर तापवलं तर त्यातला नको असलेला जो भाग आहे तो जळून जातो आणि शेवटी सुगंधित तूप असं शिल्लक राहतं. तसंच जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत. विरक्त पुरुष विरक्तीची उदासीनता नाहीशी करण्याकरता ज्याची इच्छा करतात, सोहमभावाने ज्ञानात पारंगत झालेले देखील सगुण भगवंताच्या सुगंधित तुपाप्रमाणे असलेल्या परमप्रेम भक्तीमध्ये रममाण होतात. भक्तलोक ज्याचे नेहमी श्रवण करतात त्याला तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ म्हणून नमस्काराचा पहिला मान मिळतो. तो भीष्म पर्वातील कृष्णार्जुन संवादाचा कथाभाग मी सुसंगत सांगतो. जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेशी. या संवादाला भगवद्गीता असं म्हणतात. याची ब्रह्मादी देवांनी फार प्रशंसा केलेली आहे. सनकादिकांसारखे विरक्त पुरुष देखील अत्यंत पूज्य भावाने याचे सेवन करतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पूर्ण चंद्राच्या किरणातील सूक्ष्म अमृतमय कण चकोर व त्यांची पिलेच अत्यंत कोमल मनाने वेचू शकतात, त्याप्रमाणे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्ता आणूनिया. त्याप्रमाणे श्रोतांना गीतेतील प्रेमभक्ती तत्वाचा अनुभव अत्यंत कोमल चित्ताने श्रवण करूनच घेता येणे शक्य आहे. येथील कोवळे हळुवार इत्यादी पदे अत्यंत प्रेमाने श्रवण करावे याचे द्योतक आहेत. हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयाशी. शब्दा वाचून म्हणजे शब्दावरच लक्ष न ठेवता अर्थाकार वृत्ती करीत जाऊन या गीतेतील ज्ञान व भक्तिप्रेमाचे श्रवण व निरूपण केले पाहिजे. इंद्रिया नेनता भोगिजे म्हणजे इंद्रिये आपले विषयाला आपल्याहून निराळे ठेवून जसे विषय भावाने किंवा भोग्य भावाने भोगतात, तशा रीतीने गीतेतील सिद्धांतांचा अनुभव आपल्याला निराळे ठेवून न घेता आपण अर्थाशी तद्रूप होत गेले पाहिजे. आणि निरूपण ऐकतेवेळी वक्त्याच्या तोंडातून शब्द निघताच आपले चित्त अर्थाकार होईल इतकी चित्ताची एकाग्रता पाहिजे. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेनती तैसी परे आहे सेविती ग्रंथीये. ज्याप्रमाणे कमळातील रेणू वेचताना भ्रमर कमळदळावरच बसलेला असतो तरी त्याचे कमळदळावर लक्ष नसते. कमळदळावर बसलेलो आहोत हे त्याला स्मरतही नाही, इतका तो त्यात गढून जातो. त्याप्रमाणे एकनिष्ठ आवडीने या ग्रंथाचे सेवन करावयास पाहिजे, तरच ग्रंथार्थ समजू शकतो. का आपुला ठायन सांडिता आलिंगिजे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. ज्या पाण्याच्या ठिकाणी चंद्रविकाशिनी कमलिनी असते ते पाण्याचे ठिकाण न सोडताच ती तेथूनच ज्या प्रेमाने चंद्राला आलिंगन देऊन चंद्राचे आलिंगन सुख भोगते ते प्रेमसुख कमलिनीलाच माहीत. ऐसे निगंभीरपणे
स्थिरावलेनी अंतःकरणे आतिला तोची जाणे मानुये. आता अशा स्थिर एकचित्ताने जो श्रवण करील तोच या गीतोपदेशाचा अधिकारी होय व तोच गीतेचा अर्थ जाणण्यास समर्थ आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. श्रवण करताना अर्जुनाचे पंक्तीच बसून म्हणजे अर्जुनासारखे अत्यंत एकनिष्ठ आवडीने ज्यांना श्रवण करण्याची योग्यता आहे अशा संत मंडळींनीच कृपा करून श्रवण करावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभू सखोल हृदया पुले म्हणून या. ही माझी आज्ञा नव्हे तर आपण थोर अंतकरणाचे आहात हे जाणून आपल्या चरणापाशी लढिवाळपणे मी विनंती करीत आहे. जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोषाती. लहान मुलगा बोबडे जरी बोलत असला तरी त्याचे बोलण्याचे मायबापाला मोठे कौतुक वाटते. लहान मुलगा जितके जितके बोबडे बोलतो तितका तितका त्यांना अधिक संतोष होतो. हा मायबापांचा स्वभावच असतो. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहला प्रार्थुकाई. त्याप्रमाणे तुम्ही सज्जनानी मला आपला म्हणून माझा अंगीकार केल्यामुळे माझ्या उन्यापुऱ्या बोलाबद्दल सहजच क्षमा कराल. क्षमा करा म्हणून प्रार्थना करण्याची गरजच नाही. परी अपराध तो आणि आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवला आहे म्हणून या. पण येथे माझा एक प्रमाद होत आहे तो असा की मी गीतेतील संपूर्ण अर्थ बुद्धीने आकलन करून स्पष्ट करू पाहतो म्हणून तुमची प्रार्थना करीत आहे. हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी काय भानुतेजी खद्योता शोभाथी. कारण गीतार्थाचा विचार करू गेल्यास तो सर्वथा अनाकलनीय आहे. पण याचा विचार न करताच मनात गीतार्थाचे विवरण करण्याचे मी धैर्य धरीत आहे. एरवी पाहता सूर्यप्रकाशापुढे काजव्याच्या प्रकाशाला काय किंमत आहे. की टिठिबू चाचूवरी माप सुये सागरी मी नेनत त्या परी प्रवर्तेत. किंवा गीतार्थाचे अनाकलनीयत्व न जाणता माझे विवरण करण्याचे धैर्य म्हणजे टिटवीने आपले सामर्थ्य न जाणता समुद्रात चोच घालून आपल्या चोचीने समुद्राच्या पाण्याचा अंत पाहण्यासारखे माझं काम झालेलं आहे. ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून या पाड हे आगवे निर्धारिता. हे पहा आकाशाला कवटाळू म्हटले तर त्याहून थोर व्हायला पाहिजे पण ते शक्य नसते. तसेच ज्याच्या बरोबरीचे दुसरे काहीच नाही असे गीतातत्व अमर्याद आहे. म्हणजे असे आहे तसे आहे असा निश्चय करताच येत नाही. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारून. असे हे अतिगंभीर व सूक्ष्म निर्विकल्प ब्रह्म गीतेचा अर्थ आहे. त्या गीतार्थाची थोरवी भगवान शंकर कथन करीत असताना देवी पार्वतीला आश्चर्य वाटून त्याविषयी तिने शंकराला प्रश्न केला. ते हर म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. शंकर म्हणतात की देवी गीतार्थाला मीही पूर्ण जाणू शकत नाही. तुझे स्वरूप जसे नित्य नवीन आहे तसे गीतातत्वही नित्य नूतन आहे. म्हणजे रोज तुम्ही गीतेचा वेगवेगळा अर्थ जो कोणी येईल तो वेगवेगळा अर्थ गीता वाचल्यानंतर तो काढू शकतो. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ रूपी सागर ज्या परब्रह्म परमात्म्याचे घोरणे होय तो परब्रह्म परमात्मा साक्षात जागृती दशेतील मनुष्याच्या बोलण्याप्रमाणे अर्जुनाशी बोलला. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद तेत अल्पमी मतिमंद काय होय. असा गीतेतील अर्थ अगाध आहे. ज्या गीतार्थाचे आकलन वेदालाही झाले नाही तेथे माझ्यासारख्या मंदमतीचा पाड काय.
त्या गीतार्थाचे आकलन माझ्यासारख्याला कसे करता येईल? हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशिके केवी. असा अमर्याद व जाणिवेला आकलन न होण्याजोगा गीतार्थ बुद्धीत कसा आणावा? अत्यंत थोर आकाशाला कशाने प्रकाशित करणार? एवढ्याशा चिलटाने आपल्या मुठीत आकाशाला कसे साठवायचे? हे सगळं ज्ञानेश्वर महाराज स्वतःला समजवत आहेत की मी हे सगळं कसं करू शकतो. परी येत असे एक आधारू, तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा रीतीने गीतार्थ आपल्या स्वतंत्र बुद्धीने आकलन होणे जरी सर्वस्वी अशक्य असले तरी एका आधाराने ते शक्य आहे व त्या आधाराच्या बळावरच मी धैर्याने गीतार्थ सांगू इच्छितो आणि तो आधार म्हणजे श्री गुरुची कृपा होय. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक, तरी संत कृपा दीपक सोज्वळू असे. एरवी पाहता मी अत्यंत अज्ञानी असून अति गंभीर असा गीतार्थ सांगण्याचा विचार करीत आहे, पण माझ्या दृष्टीसमोर संत कृपेचा मोठा लखलखीत दिवा लागला असल्यामुळे मी मूर्ख आहे, तरी त्या दिव्याच्या योगाने मला सर्व चक्क दिसते. लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परीशीच आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. ज्याप्रमाणे परीसाकडेच लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे, परीसाकडेच लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य असतं, इतर कोण लोखंडाचं सोनं करू शकत नाही. किंवा अमृताच्या योगानेच मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. बाकी तुम्ही काही केलं तरी एखाद्या मेलेल्या माणसाला जिवंत जसं करू शकत नाही, तसं जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आती भारती, येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. मुक्याच्या मुखात जर सरस्वती बसली तर मुकाही पंडित होईल. हे त्या वस्तूचे सामर्थ्य आहे, यात नवल नाही. का जया ते कामधेनू माय, तयाशी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये. किंवा ज्याला कामधेनू हीच माता प्राप्त झाली, त्याला न प्राप्त होण्यासारखं काय आहे? त्याप्रमाणे सर्व समर्थ अशी श्री गुरुची कृपा मला लाभल्यामुळे मी गीतार्थ सांगण्यास धजत आहे किंवा गीतार्थ सांगण्याचं मी धाडस करत आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवित असे. तरी उणे काही वाटलं, या ग्रंथात जर उणं काही वाटलं तर पुरे करून घ्या व अधिक शब्द तोंडातून निघाल्यास आपण गोड करून घ्या, ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. आता निरूपणाकडे लक्ष द्यावे. तुम्ही जसे बोलवाल तसे मी निरूपण करीन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री भावली नाचवणाऱ्याच्या स्वाधीन असते, तसा मीही तुम्हा गुरुजनांचा कृपापात्र असून आज्ञेप्रमाणे वागणार आहे. आता ते साधूजन आवडेल तसा आपल्या लेकराला अलंकृत करतील. तैसा मी अनुग्रहितू, साधूंचा निरूपितू, ते आपला अलंकारितू भरतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी. या बोला निवृत्ती दासू, पाहुनी परम उल्हासू, म्हणे परिसा मना अवकाशू देऊन या. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्रार्थना केल्याबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथांनी आश्वासन देऊन सांगितलं की तुला प्रार्थना करण्याची गरजच नाही, ग्रंथ सांगण्याकडे लवकर चित्त दे म्हणजे झालं. हे आश्वासन ऐकून निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराजांना परम आनंद झाला. परम उल्हास पावलेले श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना मनाला अवकाश देऊन ऐकण्याची विनंती करतात आणि इथून भगवद्गीतेला सुरुवात होते. धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुस्तवा, मामका पांडवाचैव किम कुर्वत संजया. राजा धृतराष्ट्र म्हणतो की हे संजया,
धर्मक्षेत्र असे जे कुरुक्षेत्र, जेथे माझे मुलगे व पांडूचे मुलगे आपसात युद्ध करण्याकरता एकत्र मिळालेले आहेत, तेव्हा ते काय काय करत आहेत त्याचा वृत्तांत मला सांग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. पुत्रप्रेमाने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतो की, हे संजया, कुरुक्षेत्राकडील हकीकत काय ती मला सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण म्हणजे जेथे गेले असता दुर्बुद्धी नाहीशी होऊन सुबुद्धीच सुचायची असे ठिकाण म्हणतात, त्या कुरुक्षेत्राचे ठिकाणी पांडव माझे पुत्र कौरव युद्धाकरता गेले आहेत. तरी तीही ए तुला अवसरी काय किजत असे एरएरी, ते झडकरी कथन करी मजप्रती. ते इतका वेळ परस्परात काय करीत आहेत, अजून युद्धाला सुरुवात झाली का नाही, हे मला लवकर सांग. संजय उवाच, दृष्ट्वा तु पांडवानिकं युडं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. पश्चेतां पांडुपुत्रा नामाचार्यमहति चमुं युडां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. राजा धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकून संजय म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा, व्यूहरचित पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आला व त्यांना म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद राजाच्या पुत्राने पांडवांच्या या अफाट सैन्याची कशी व्यूहरचना केली आहे पहा. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. त्यावेळी तो संजय म्हणाला, युद्धाकरता खवळलेले पांडवांचे सैन्य प्रलयकाळी तोंड फाडून सृष्टीचा संहार करू पाहणाऱ्या काळाच्या मुखाप्रमाणे भासत आहे. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवन. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून निघालेले काळकूट विष देवदैत्यांना अनावर दिसू लागले, त्याप्रमाणे घनदाट पसरलेले पांडव सैन्य कौरवावर चाल करून जाण्यास सिद्ध झाले तेव्हा अनावर झाले. ना तरी वडवा नळ साधुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषुनी उधवला अंबराशी. किंवा समुद्रातील वडवा नळ पेटून त्याला प्रळयकाळच्या वायूचे साह्य मिळाले असता तो जसा संपूर्ण सागराला शोषून आकाशाला जाऊन भिडतो, तैसे दळ दुर्धर नाना विविपरीकर अवगमले भयासुर तिये काळी. त्याप्रमाणे पांडवांचे अफाट व अनेक प्रकारच्या व्यूहरचनेने सज्ज झालेले सैन्य त्यावेळी भयानक दिसत होते. ते देखोनी दुर्योधने अवेरिले कवने माने, जैसे न गनिजे पंचानने गजघटाते. ते सैन्य पाहून ज्याप्रमाणे सिंहाने हत्तीच्या कळपाला काही जुमानू नये, तसे दुर्योधनाने मात्र त्याला तुच्छच लेखले. आणि मग दुर्योधन द्रोणाजवळ येऊन काय म्हणाला बघा. मग द्रोणापाशी आला तया ते मने हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. मग दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आला आणि येऊन त्यांना म्हणू लागला की, हे आचार्य, पाहिले का पांडवांचे सैन्य कसे सज्ज झाले आहे ते. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूहभवते, रचिले अतिबुद्धिमंते द्रुपद कुमरे. तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा मुलगा जो दृष्टद्युम्न, त्याने नाना प्रकारची सैन्याची रचना केली असून ते सैन्य जणू चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे. जो का तुम्ही शिष्या आपुला विद्येशी वसोटा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. अहो पहा, ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्या देऊन त्यात पूर्ण निष्णात केलं, त्यानं ही समुद्राप्रमाणे पसरलेल्या सैन्याची रचना तुमच्या विरोधात उभी केलेली आहे. अत्र शुरा महेश्वासा
भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्चैकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजितकुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवा युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. ज्ञानोबा तुकाराम. या सैन्यात भीम अर्जुन यांच्या तुल्य महान पराक्रमी व थोर धनुर्धारी असे युयुधान, विराट, महारथी, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्यराजा, युधामन्यू, विक्रांत, महापराक्रमी उत्तमौजा, अभिमन्यू, द्रुपद राजाचे पुत्र इत्यादी महारथी आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि काही असाधारण जे शस्त्रार्थी प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीराहाती. आणखी पांडव सैन्यात शस्त्रवस्त्र यात विशेष प्रवीण व क्षात्रधर्मात विशेष निपुण असे वीर आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिके, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे बळात थोरवीत पराक्रमात भीमार्जुनासारखे आहेत असे पुष्कळ वीर पांडव सैन्यात आहेत. त्यांची नावे या प्रसंगी सांगतो. एक युयुधान सुभटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. महान योद्धे युयुधान व विराट येथे आले आहेत व महारथी द्रुपद राजाही येथे आहे. चेकितान दृष्टकेतू, काशीराज विक्रांतू, उत्तमौजानुपनातू शैब्य देख. दृष्टकेतू, चकितान, पराक्रमी काशीराज, उत्तमौजा, नृपती, शैब्य इत्यादी सगळे आलेले आहेत. हा कुंतीभोज पाहे, येत युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादिराय हे सकळ देखे. हा पहा कुंतीभोज, हा युधामन्यू पहा, हे पुरुजितादी राजे पहा. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 51 ते 100 समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. बोल बजरंग बली की जय.